नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पाकिस्तानी मटन मेथी। मटन मेथी बनवण्यासाठी 1 किलो मटन घेतलेले, मेथीची जुडी, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कांदे, जिरे, लाल तिखट, धना पावडर, तेजपान, कोथिंबीर, दही, वेलची, लवंग, दालचिनी, मिरीपूड, जिरेपूड, गरम मसाला, हळदी पावडर, मोहरीचं तेल, चवीनुसार मीठ। हे बघा, आपण असे मस्त बारीक बारीक लांब कांद्याचे काप कापून घेऊया। जवळपास कापूनच झालाय आपला। हे बघा, आल्याचा 1 तुकडा आणि अर्धी लसूण आपण कुटून घेणार आहोत आणि बाकीचे तसंच ठेवणार आहोत, कारण आपल्याला ग्रेव्ही थोडीशी पेस्ट करावी लागणार आहे, तेव्हा आपण तिचा वापर करणार आहोत। हे आता बारीक मस्त खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया। तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता, पण आम्ही खलबत्त्यामध्येच करून घेतोय कारण थोडीच पेस्ट आहे ना। मटन मेथी बनवण्यासाठी आपण मोहरीच्या तेलाचा वापर करणार आहोत, त्याच्यामुळे त्याची चव खूपच छान लागते। आपण थोडेसे तेल टाकून घेऊया। आपल्याला या तेलाचा धूर नाही काढायचा, थोडंसं गरम करायचं आहे फक्त, कारण प्रत्येक वेळेस आपण मोहरीचं तेल घेतल्यावर त्याचा धूर काढून घेतो, गार झाल्यावरच फोडणी देतो, तसं आपल्याला नाही करायचं। तेल गरम झालं की त्याच्यात आपण जिरं टाकणार आहोत। हे बघ, तेल आपलं छानपैकी गरम झाले, थोडेसे जिरे टाकून घेऊया। जिरे तडकले की आपण जे खडे मसाले घेतले ते टाकून घेऊया। नंतर जो कापून घेतलेला कांदा तो टाकून घेऊ। कांदा मस्त मऊ होईपर्यंत परतून घेऊया। हे बघा, मटण आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। आधी मोठ्या बाउलमध्ये टाकून घेऊ। काढून घेऊ, परत हे पाणी फेकून परत दुसऱ्या पाण्याने एकदा परत धुवून घेणार आहोत। किती घाण पाणी निघतं बघा। बाजारात मटण घ्यायला गेलं तिथं खूप अस्वच्छता राहते, त्याच्यामुळे आपण स्वच्छ धुवून घेतलं पाहिजे। परत एका पाण्याने धुवून घेऊ। हे बघा, कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे। जे खलबत्त्यामध्ये आलं लसूण कुटून घेतलेलं होतं ते टाकून घेऊया। ते पण एखाद्या मिनिटासाठी परतून घेऊ। त्यातच थोडे चवीनुसार मीठ, थोडीशी हळदी पावडर, हे छानपैकी मिक्स करून त्याच्यातच आपण आता धुतलेलं मटण टाकून घेऊया। हे बघा, 2 ते 3 पाण्याने आपण मटण स्वच्छ धुवून घेतलेले होते, ते आता आपण टाकून घेऊया। आपण मटण शिजवायचं म्हटलं तर 5 ते 6 शिट्ट्या घेतो, पण आपल्याला पूर्ण नाही शिजवायचं, 80% शिजवायचे। आपण 3 शिट्ट्या घेऊ। 3 शिट्ट्यांमध्ये मटण 80% शिजून जाईल, बाकीचं आपण नंतर फोडणी देणार आहोत, त्याच्यात शिजून जाईल राहिलेलं। 2 मिनिटं अशी वाफ भरू देऊ, मग नंतर त्याच्यात पाणी टाकूया। 1 ते 2 मिनिटासाठी आपण खालीवर करून घेतलेले मटण आता त्याच्यात पाणी टाकून 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। आपण जवळपास 1 तांब्या पाणी टाकून घेतलेले, तेवढं भरपूर होणार आहे, कारण आपल्याला जास्त ग्रेव्हीची पण भाजी नाही करायची। चला, आता कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या घेऊन घेऊया। हे बघा, आपण भरपूर कोथिंबीर घेतलेली, 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत, हे आता आपण काढून घेणार आहे। कोथिंबीर पण स्वच्छ धुवून घेणार आहोत आम्ही। आणि आलाचा छोटासा तुकडा,
लसूण, याच्यात बर्फाचे खडे टाकणार आहोत आणि थोडंसं तेल टाकणार आहोत. ही मस्त आपण मिक्सरमधनं पेस्ट करून आणणार आहोत. बर्फ टाकल्यामुळे जी आपली चटणी येणार आहे ती काळपट पडणार नाही, छानपैकी हिरवीगार राहील. आता पेस्ट झाल्यावरच आम्ही तुम्हाला दाखवूया. चला. हे बघा, मेथी आपण स्वच्छ धुवून घेऊया. धुवून आपण आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण होत आहे, नितळत बाजूला ठेवून देऊ. आता हे जाळीच्या भांड्यातच नितळत ठेवू, म्हणजे त्याच्यातले पाणी हे नितरून जाईल आणि आपल्याला पाहिजे तशी भाजी तयार होईल. आपण कुकरचे 3 ते 4 शिट्टे घेऊन झालेले आहेत. ते आता कुकर बाजूला ठेवू. आपली कढई मस्त गरम झालेली, आपण त्यात आता मोहरीचंच तेल टाकणार आहोत. आपलं तेल गरम होतंय, आपलं कुकर पण गार झालेलं आहे. आता आपण खोलून घेऊया. हे बघा, आपल्याला पाहिजे तेवढं आपलं मटण छान शिजलेलं आहे आणि तेल गरम झाले. त्याच्यात आता आपण पीस टाकून घेऊया. पीस आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचे. जे मटण शिजायचं पाणी आहे ते आपण बाजूलाच ठेवणार आहे. आपल्याला जसं लागेल तेवढंच टाकणार आहोत. आपल्याला सर्व पाणी नाही टाकायचे. आपण फक्त पीस काढून फ्राय करून घेणार आहोत. आता यातच आपण जी हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर दळून आणलेली ती पेस्ट टाकून घेऊया. हे बघा, आपण त्यात बर्फ टाकून दळलेलं होतं, त्याच्यामुळे त्याचा किती छान हिरवा कलर आला आहे. हे 3 ते 4 मिनिटं छान फ्राय करून घेऊ, कारण आलं लसूणचा कच्चापणा पण दूर होईल. मटणला छानपैकी तेल पण सुटले. आपल्या आलं लसूणचा जो कच्चापणा होता तो पण दूर झालेला आहे. त्याच्यात आता थोडंसं जिरं पूड, मिरी पावडर, धना पावडर थोडी जास्त टाकूया, गरम मसाला, आणि आपण हिरव्या मिरचीचा वापर केला आहे म्हणून लाल तिखट थोडंसंच टाकू नावाला, आणि थोडीशी हळदी पावडर. हे मिक्स करून घेऊ आणि आपण जी धुवून घेतलेली मेथी आहे ती पण टाकून घेऊया. ती धुवून आपण नंतर बाजूला ठेवलेली होती. हे पण 2 ते 3 मिनिटं आपली मेथी शिजेपर्यंत परतून घेऊया. मेथी ही 2-3 मिनिटात लगेच शिजते, तिला वेळ नाही लागत जास्त. आपली मेथी ही कडवट राहते, त्याच्यासाठी ते बॅलन्स आणण्यासाठी आपण थोडीशी दही टाकून घेणार आहे. 2 चमच दही टाकून घेऊ आपण, म्हणजे आपली भाजी कडवट लागणार नाही. आणि हे छानपैकी मिक्स करून घेऊ. मटण शिजवलेलं होतं, जो रसा आपण बाजूला काढून ठेवलेला होता तो टाकून घेऊ. आपल्याला जास्त ग्रेव्हीची नाही करायची, पण थोडंसं थिकनेसपणा येण्यासाठी, आपण पातळपणा येण्यासाठी टाकून घेऊया. बघा, जास्त नाही टाकायची आपल्याला. आता 2 ते 3 मिनिटं छानपैकी परतून शिजून घेऊ आणि मग आपलं मटण मेथी तयार होईल. आपण मटण शिजवताना थोडेसे मीठ टाकले, आता आपण थोडंसंच टाकून घेऊ, कारण तेव्हा थोडं टाकलं, आता थोड्याच मिठाची गरज आहे. हे बघा, आपलं मेथी मटण किती छान झालेले. आपल्याला पाहिजे तसं झालं, जास्त ग्रेव्ही पण नाही झाली, जास्त कोरडं पण नाही झालं. खायला खूप एकदम जबरदस्त लागतं. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आपलं मटण मेथी खूप छान तयार झालेली. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. अशाच आमच्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.